झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूरच्या मानेवाडा रोडवरील एका सराफा व्यापाऱ्याची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली। होडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठवकर ज्वेलर्सचे मालक विजय ठवकर यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या तर त्यांच्या नोकरावर चाकूने हल्ला केला। डोक्याला गोळी लागल्यामुळे विजय ठवकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर नोकराला शासकीय रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले। ही घटना लुटीच्या उद्देशाने घडली की खुनाच्या याचा आता तपास केला जातोय, मात्र मारेकऱ्यांबद्दल पोलिसांना अजून कुठलीच माहिती मिळालेली नाहीये। या संदर्भात आणखी अपडेट्स जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नागपूरहून अखिलेश हळवे सध्या आपल्या बरोबर आहे। अखिलेश, काय छडा लागतोय का, काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे, कुठल्या उद्देशाने ही घटना घडली असावी? अनुपमा, आज दुपारी 1च्या सुमारास ही घटना घडली आहे आणि मारुती कारमधनं 4 मारेकरी आले आणि त्यांनी आधी त्या दुकानाच्या नोकरावर हल्ला चढवला, त्याला जखमी केलं आणि त्यानंतर सर त्यांनी मालकावर हल्ला चढवला। 2 फायर याच्यामध्ये झाडले, त्यापैकी एक गोळी त्या मालकाच्या डोक्यात लागली, अतिशय जळून त्याला गोळी मारली होती, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। खरं तर ह्या प्रकरणात पूर्ण नेमकं कशामुळे घटना घडली अजून स्पष्ट झालं नाही, कारण दुकानामधनं कुठलंही सामान चोरीला गेलं नाही, कुठले लुटपाटाचा प्रकार झाला नाही। त्यामुळे लुटपाटीचा उद्देश होता की दुकानाचा खुनाचा उद्देश नेमका होता, मारण्याचा उद्देश होता, अजून स्पष्ट झाला नाही। पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत, पण आतापर्यंत त्यांना कुठलीही संबंधी माहिती का कुठलाही क्लू मिळाला नाही। अजून पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत। मारेकरांची माहिती घेण्याकरता आरटीओ कडनं माहिती घेण्यात चालू आहे, नाकाबंदी देखील पोलिसांनी लावली आहे, पण आतापर्यंत पोलिसांना मारेकरांसंबंधी कुठलीही माहिती मिळाली नाही। अनुपमा, ठीक आहे अखिलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। अखिलेश हळवे आमचे प्रतिनिधी नागपूरवरून आपल्या बरोबर होते। ही घटना नेमकी कशामुळे घडली आहे हे अजूनही पोलिसांच्या लक्षात येत नाहीये। लुटीच्या उद्देशाने घडली की केवळ खून करायचा होता म्हणून ही घटना घडली, कारण यामध्ये या गोळीबारामध्ये दुकानाचा मालक ठार झालेला आहे तर दुकानातला जो नोकर आहे तो आता सरकारी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आले उपचारांसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।